युवा स्वराज्य न्यूज, युवा महाराष्ट्राचा बुलंद आवाज। बाबरा जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे उमेदवार जितेंद्र जयस्वाल यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली आहे। या पदयात्रेमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। बाबरा जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र बाबा जयस्वाल आणि पंचायत समितीचे उमेदवार सौ उषाताई सुनील तायडे, संतोष दामू गाडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री गोरक्षनाथ संस्थान खामगाव आणि श्री बालाजी मंदिर बाबरा येथे केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे दादा, आमदार सौ अनुराधाताई अतुल चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी कॉर्नर सभा घेण्यात आली। या प्रसंगी जितेंद्र बाबा जयस्वाल यांना पाठिंबा देत खामगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी खामगावसह सर्कलमधील तमाम मायबाप जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आजची परिस्थिती बघता जितेंद्र बाबा जयस्वाल आणि पंचायत समितीचे उमेदवार सौ उषाताई सुनील तायडे आणि संतोष दामू गाडेकर हे प्रचंड मतांनी विजयी होतील, हा विश्वास आज जनतेने दिलाय। प्रशांत निकम, युवा स्वराज्य न्यूज, फुलंब्री। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी युवा स्वराज्य न्यूजला सबस्क्राईब करा।